Good afternoon, friends. Today we are going to learn features of object-oriented programming. Features of object-oriented programming. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये क्लास, ऑब्जेक्ट, इनकॅप्सुलेशन, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डायनामिक बाइंडिंग आणि मेसेज पासिंग असे 8 फीचर्स इन्क्लूड केले गेले आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये. नाउ फर्स्ट फीचर आहे व्हॉट इज बाय क्लास. A class is nothing but the user defined data type. Class is nothing but the user defined data type. क्लास हा युजरने डिफाइन केलेला डेटा टाइप असतो. युजर म्हणजे आपण डिफाइन केलेला जो क्लास असेल त्याला आपण क्लास म्हणतो. क्लास इज नथिंग बट ऑल्सो द टेम्पलेट अँड ब्लूप्रिंट यूज टू क्रिएट द ऑब्जेक्ट. ज्या वेळेस आपण क्लास तयार करतो त्यावेळेस आपण ऑब्जेक्टचा यूज करत असतो. We define the properties, data member and member functions of an object. याच्यामध्ये क्लास म्हटला म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज येणार आहे. मग प्रॉपर्टीज कोणते येतील? डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन ऑफ एन ऑब्जेक्टचे. फॉर एक्झाम्पल अ स्टुडंट क्लास. एक एक्झाम्पल पाहू आपण. एक स्टुडंट नावाचा क्लास घेतला आपण. त्याचे ऍट्रिब्यूट्स कोणते येतील? मग आता स्टुडंट म्हटलं म्हणजे त्याचे रोल नंबर, नेम, एज, सब्जेक्ट, मार्क्स वगैरे येतील. आणि मेथड कोणते येतील? मग डिस्प्ले, गेट डेटा, पुट डेटा हे मेथड्स येतील. तर फंक्शन्स किंवा मेथड्स म्हणतो आपण. मेंबर फंक्शन्स पण म्हणू शकतो. तर हे एक्झाम्पल्स आहेत क्लासचं. तर क्लास समजलं तुम्हाला क्लास काय असतं. नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय असतं? तो ऑब्जेक्ट हा इन्स्टन्स असतो ऑफ क्लासचा. जो क्लास असतो त्याचा इन्स्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे तो रिअल टाइम एंटिटी रिप्रेझेंट करतो. त्याच्यामध्ये डेटा आणि मेथड्स येतात. ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा डेटा आणि मेथड्स येतात. एक्झाम्पल म्हटलं तर स्टुडंट क्लास आपण घेतलेला होता. तर त्याचे ऑब्जेक्ट कोणते येतील? स्टुडंट 1, स्टुडंट 2, स्टुडंट 3 वॉट एव्हर डिपेंड ऑन युजर. युजर वरती डिपेंड आहे की किती तुम्हाला ऑब्जेक्ट तयार करायचे. तर स्टुडंट 1 आणि स्टुडंट 2 हे ऑब्जेक्ट झाले स्टुडंट क्लासचे. त्यानंतर इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन म्हणजे काय? तर एक प्रोसेस असते ती रॅपिंग डेटा. डेटाला काय करतो आपण? रॅप करतो. आणि मेथड्स जे असतील ते एका सिंगल युनिट मध्ये आपण तयार करतो. त्याला आपण इनकॅप्सुलेशन म्हणतो. आणि इनकॅप्सुलेशन मुळे जो डेटा असेल अनऑथराइज ऍक्सेस तो प्रोटेक्ट करण्याचं काम, डेटाला प्रोटेक्ट करण्याचं काम अनऑथराइज ऍक्सेस कडून केलं जातं इनकॅप्सुलेशन मध्ये. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर प्रायव्हेट व्हेरिएबल कॅन ओनली बी ऍक्सेस थ्रू द पब्लिक मेथड. प्रायव्हेट व्हेरिएबल हे पब्लिक मेथड्स मध्ये जे पण यूज केले असतील तर ते आपण ऍक्सेस करू शकतो. त्याच्यानंतर डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? तर ओनली इसेन्शियल इन्फॉर्मेशन शो करतो तो. डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? तर इसेन्शियल इन्फॉर्मेशन जी असेल ती शो करतो आणि हायडिंग इम्प्लिमेंटेशन डिटेल्स फ्रॉम द युजर्स आणि हाईड करतो तो. ज्याची जी डिटेल्स इम्प्लिमेंटेशन डिटेल्स म्हणजे जी इम्प्लिमेंटेशन करतो आपण ती युजर्स कडून हाईड केले जाते. तर ती असते डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर फार आपण कार वगैरे चालवत असतो. तो ड्रायव्हिंग द कार ज्या वेळेस आपण कार ड्रायव्हिंग करतो तर आपल्याला फक्त काय माहिती असतं? स्टेरिंग व्हील्स, पेडल किंवा गेअर वगैरे हे माहित असतं. पण आपल्याला नॉलेज इंटरनल इंजिन मेकॅनिझम, ते मेकॅनिझम काय इंजिनचं, इंजिन कसं वर्क होतं हे आपल्याला माहिती नसतं. आपण फक्त काय करतो? स्टेरिंग व्हील करतो, त्याच्यानंतर पेडल करतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेअर, ब्रेक वगैरे हे आपण इंटरनली पाहतो. पण त्याचं एक्सटर्नल मेकॅनिझम आपल्याला ऍक्च्युअली माहित नसतं. म्हणजे शोईंग द ओनली इसेन्शियल इन्फॉर्मेशन अँड हाईड द इम्प्लिमेंटेशन डिटेल्स फ्रॉम द युजर्स. दॅट इज कॉल्ड एज अ डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर आहे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स काय असतं? इनहेरिटन्स इज अ वन क्लास टू अक्वायर द प्रॉपर्टीज अँड मेथड ऑफ अनदर क्लास. इनहेरिटन्स हे असं मेकॅनिझम असतं, अशी प्रोसेस असते की एका ओल्ड क्लास वरून आपण नवीन क्लास तयार करतो. एका ओल्ड क्लास मधून जे पण ओल्ड क्लासचे प्रॉपर्टीज असतील ते नवीन क्लास मध्ये आपण ऍक्सेस करू शकतो. त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतो. कार कॅन इनहेरिट फ्रॉम व्हेकल क्लास. आता व्हेकल क्लास मध्ये काय येणार आहे? कार येणार आहे. कार कॅन इनहेरिट द प्रॉपर्टीज फ्रॉम व्हेकल क्लास. त्यानंतर पॉलिमॉर्फिझम. पॉली म्हणजे काय? मेनी, मेनी फॉर्म. पॉलिमॉर्फिझम. पॉली म्हणजे मेनी, मेनी फॉर्म. दॅट इज कॉल्ड एज अ पॉलिमॉर्फिझम. मग पॉलिमॉर्फिझम काय करतं? अलाउ द सेम फंक्शन. एक सेम फंक्शन ऑपरेट करतो, परफॉर्म करतो डिफरंट टास्क. म्हणजे एक सेम फंक्शन असेल तर वेगवेगळे टास्क तो काय करतो? परफॉर्म करतो. त्याला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. म्हणजे एकच फॉर्म आपण मेनी टाइम्स भरू शकतो. आता पहा एक एक्झाम्पल आहे मेथड ड्रॉ. ड्रॉ नावाचं मेथड आहे. आता ड्रॉ नावाचं मेथड फक्त रेक्टँगल ड्रॉ करू शकतो का? आपण नाही. भरपूर काही दुसरे टास्क आपण परफॉर्म करू शकतो. दुसरे रेक्टँगल असतील, सर्कल असतील, इक्लिप्स असतील,
लाईन असेल ते सगळं आपण ड्रॉने काय करू शकतो, ड्रॉ एका फंक्शनने आपण डिफरंट काय करू शकतो, ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. दॅट इज कॉल्ड पॉलिमॉर्फिझम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डायनामिक बाइंडिंग. आता बाइंडिंग म्हणजे काय, तर बाइंडिंग मीन्स मेथड टू बी एक्झिक्युटेड ॲट डिटरमाइन ॲट द रन टाइम रादर दॅन कंपाइल टाइम. म्हणजे जी डायनामिक म्हणजे डायनामिकली रन टाइमला जी बाइंडिंग केले जातं त्याला आपण डायनामिक बाइंडिंग म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लास्ट मेसेज पासिंग. आता मेसेज पासिंग काय असतं, तर मेसेज पासिंग इज अ कम्युनिकेशन. ऑब्जेक्ट कम्युनिकेट करतो तो विथ इच अदर बाय सेंडिंग अँड रिसिव्हिंग द मेसेज. सेंड आणि रिसिव्ह करतो आपण मेसेज. मेसेज पासिंग मध्ये काय करतो आपण, जो मेसेज असेल तर एका सेंडर कडून रिसिव्हर कडे मेसेज आपण कम्युनिकेशन करण्याच्या पर्पज साठी आपण मेसेज पासिंग यूज करतो. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर वन ऑब्जेक्ट कॉल द मेथड टू अनदर ऑब्जेक्ट टू परफॉर्म द टास्क. एका ऑब्जेक्ट कडून मेथड कडून आपण दुसरी ऑब्जेक्ट परफॉर्म करतो टास्क, त्याला आपण मेसेज पासिंग म्हणतो. सेंडर आणि रिसिव्हर ए कडून म्हणजे सोर्स कडून डेस्टिनेशन पर्यंत जो पण मेसेज पाठवायचा असेल तो मेसेज पासिंग असतं. तर फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर कंपनीमध्ये सुद्धा हे विचारले जातात, फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर तुम्ही हा टॉपिक परफेक्ट करून ठेवा. तर फीचर कोणकोणते पाहिले आपण, क्लास, ऑब्जेक्ट इनकॅप्सुलेशन, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डायनामिक बाइंडिंग आणि मेसेज पासिंग. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.